तर भावांनो, तुम्ही तर बघू शकता आपल्या CS रँकचं नवीन सीझन जे आहे आलेलं आहे आणि आपण नवीन सीझनमध्ये पहिला मॅच जो आहे तर CS रँकचा स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर इथं आपला इंटरफेस पाहू शकता तुम्ही. आपल्याला इलाइट मास्टर रूममधलं आपल्याला डायमंडवरती पाठवण्यात आलेलं आहे आणि आता आपण इथं पहिले CS रँक आपली जे स्टार्ट करूया. आणि जोपर्यंत आपले CS रँक लागतो तोपर्यंत मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मराठी माणसाला थोडंसं सपोर्ट करा. तर भावांनो, आपला गेम ना इथं काही क्षणात चालू होणार आहे. तर बघा आता नेक्स्ट मॅप आपल्याला भेटला आहे क्लॅश स्क्वॉडमध्ये. तर आपला आता गेम इथे चालू झालेला आहे आणि आपला फर्स्ट राऊंड जो आहे नेक्स्ट मॅपमध्ये सुरू झालेला आहे. आणि मी G18 गनला परचेस केलं आणि अपोनंट जे आपले टीममेट्स आहेत, प्लेयर्स आहेत, त्यांचे मी कॅरेक्टर कॉम्बिनेशन बघून घेतलं भावांनो. आता मी काय करतो, माझ्या टीममेट्सच्या मागोमाग नाही जात मी थोडंसं अलग जातो त्यांच्या आणि इथं थोडंसं म्हणजे ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व म्हणजे पाहतो, निरीक्षण करतो की समोर अपोनंट एनिमी काय करत आहे, कुठं आहे काय बा. पण मला ना एक बी एनिमी दिसत नाही. तर म्हणून मित्रांनो मी काय करतो, लगेच पुढं जाऊन रश करायला सुरुवात करतो. आणि इथं पाहत होतं एक बी बंदा मला इथं पण दिसत नाही. मग काय भाऊ, तुमच्या भावाला एक बंदा दिसतो, थोडासा इथं येतो, इथे थोडंसं कॅम्प करतो आणि तुमच्या भावाला एक बंदा दिसतो पुढं. बस मग काय भाऊ, आपला मराठी माणूस आहे, आपण एकदम राडा करून देतो याचा. सीधा यायला हेडशॉट मारून इथं नॉक केला आणि याला पुरा फिनिश पण फिनिश करायचा आहे मित्रांनो. फिनिश तो आपोआप होतील. मग काय भावांनो, सगळे माझे टीममेट्स सगळ्याला एक एक करून सगळ्या बंद्यांना मारतो आणि फक्त एकच शेवटचा बंदा उरलेला असतो. पण तो ना आम्हाला कुठंच दिसत नाही मित्रांनो. आम्ही इकडून तिकडून इकडे फार काय घुमतो, पण मला इथे एकही बंदा दिसत नाही. मग शेवटी काय होतं, शेवटी मित्रांनो तो झोनमध्ये सगळ्यांनी चालला जातो, म्हणजे झोनमध्ये मरून जातो आणि आपला पहिला राऊंड जो आहे विक्ट्री होऊन जातो. ते बघू शकता तुम्ही, विक्ट्री त्याच्यानंतर भावांनो आपला ते दुसरा राऊंड चालू होतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मी MP5 आणि MP5 आहे म्हणून मी काय करतो भावांनो, अंधाधुंदी रश करून देतो. आणि अंधाधुंदी रश केल्यामुळं ना भावांनो मला 2 एनिमी मिळून मला फिनिश करून टाकतो तिथं. पण काय होतं, मागो माझा टीममेट्स असल्या कारणाने तो मला रिवाय पण करतो. पण इथं मी समोर एक गलती काय करतो मित्रांनो, मी डायरेक्ट रश करून देतो. आता तुम्ही इथं बघा, पहिले किल मी पुरं फिनिश करून टाकतो आणि त्याच्यानंतर काय करतो, इथं आपल्या टीममेट्सला रिवाय करायला तर जातो, पण आणि टीममेट्सला माझ्या रिवाय नाही करू शकत मी, कारण की म्हणजे माझं लक्षच नव्हतं त्या काही गडबडीत. आणि तुम्ही याची ॲक्टिव्ह ॲबिलिटी चालू करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, आता मी खालतं जातो. खालतं गेल्यावर काय होतं मित्रांनो, इथं एक बंदा आहे, तो पण मला ना इथं कोणीच भेटत नाही आहे. त्याच्यानंतर मी इथं स्वतःला हील करतो आणि हील झाल्यानंतर मी जसं बाहेर निघतो तसंच भावांनो मला एक टीममेट जो आहे अपोनंटवाला तो नॉक करतो. पण माझे टीममेट चांगले असल्या कारणाने ना ते यावाला मॅचला पण विन करतो. ह्याच कारणाने आपली दुसरी पण विक्ट्री झालेली आहे. आता इथे तिसरा राऊंड लागतो मित्रांनो. इथं काय होतं, मी थोडंसं मागून जातो. तर इथे मी मागून जातो आणि बघतो एखादा एनिमी मला भेटून जाईल. पण इथं काय होतं मित्रांनो, मला इथे एकही बंदा पण दिसत नाही. मग मी काय करतो, मी मागून जातो ह्यावाला दरवाजातून सरळ जातो आणि मला इथं काही बंद्याची फुटस्टेप येत होती. अरे यार, इतक्या वेळ झाला इथं फिरून राहिलो पण एक बी बंदा इथं मला भेटून दिलेला आहे. म्हणून मी काय करतो, समोर जातो आणि अंधाधुंदी रश करतो. एक बंद्याचं लोकेशन दिसलं मला आत्ताच. आणि हा बघा मित्रांनो आलेला आहे, याला डॅमेज आपण हा यार पायाला ग्लॉल पाडून देतोय. आता बघा मित्रांनो, इथं मी कसा राडा करतो. इथं अधिक एक त्याचा एक टीममेट आला, त्याला हेडशॉटनं नॉक करतो आणि त्याच्यानंतर याला पुरा घेतच होतो. तेव्हा तिथे दुसरा टीममेट आला मित्रांनो, बघा तुम्ही मागून. आणि आता बघा याला कसा मक्खनवाने हेडशॉट मारतो. हे घ्या मित्रांनो, इथे पुरा राडा गेला, तुमच्या भावाने पुरा राडा गेला. त्याच्यानंतर चालू तो मित्रांनो आपला शेवटचा आणि लास्ट राऊंड. आणि इकडून तिकडे मी घुमतो, इकडून तिकडे सगळे मित्र माझे घुमत आहे. पण इथे ना एक पण बंदा रश करून नाही राहिला. म्हणून मी इथे इकडून तिकडे त्यांची लोकेशन चेक करत आहे, ते कुठं आहे बा. तर बघा इथे मित्रांनो आम्ही इथे घुमत आहे पण एक बी बंदा दिसत नाही आहे. मग मी काय करतो, थोडंसं आणखी पुढं जायचा विचार करतो आणि थोडंसं आणखी पुढे येतो. पण मला ना मित्रांनो इथं पण कोणीच दिसत नाही. मग मी काय करतो, थोडंसं आणखी पुढं जातो, इथं बघू शकता. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आणखी थोडंसं पुढं जावं, म्हणून मी आणखी थोडंसं पुढं जातो. आणि त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, मला इथे एक बंदा दिसतो एअरड्रॉप लुटताना. मग मी काय मराठी माणूस हा राडा करायचा विचार आला माझ्या मनात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मी तर काय करतो, मी लोकेशन घेतो पण माझा एक आहे ना AWMचा चान्स होतो मिस. त्याच्यानंतर बघा आता तो बंदा मित्रांनो इथून पळालेला असतो. पण तेवढ्या वेळात माझ्या मित्रांनी खूप साऱ्या बंद्याचे नॉक करून ठेवलेले होते. त्याच्यानंतर मी याला मारत होतो पण या मरतच नव्हतं हेडशॉटने. त्याच्यानंतर राहिले 2 बंदे आणि याच्या अंदर ग्लोलच्या अंदर होते ते दोघेजण. मग काय आमचे पुरे टीममेट्स घुसले आणि त्याला फिनिश करून टाकले आणि इथं पहिली मॅच झाली आपले भूया. आणि मित्रांनो आपला पहिला आजचा व्हिडिओ इथपर्यंत सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब